आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर 2 दिवसानंतर प्रत्यक्षामध्ये त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे की काय कळालं नाही. रिपोर्ट्स आले, त्या रिपोर्ट्स प्रमाणे दुरुस्ती डॉक्टरनी काही केली नाही आणि प्रचंड त्रास होतोय म्हटल्यानंतर परत आम्ही कोल्हापुरात गेलो. आणि कोल्हापुरात गेल्यानंतर असं लक्षात आलं की ऍक्च्युली म्हणजे पित्ताशय फुटलंय. दुसऱ्या दिवशी पित्ताशय फुटलं हे समजल्यानंतर मग प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आणि पेशंट वाचला. आणि मग त्यानंतर ज्या लोकांनी हे रिपोर्ट्स दिले होते, ज्या DMLTच्या लॅबमध्ये दिले होते, त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी मी ज्यावेळेला मागणी केली, मी ज्यावेळी आपल्या CPRच्या सिव्हिल सर्जनशी बोललो, त्यावेळेला ना सिव्हिल सर्जन काय कारवाई करू शकतोय, वैद्यकीय शिक्षणचे लोक काय कारवाई करू शकत नाहीत आणि सिव्हिल सर्जनही करू शकत नाही. का तर याच्यावरती कायदाच प्रत्यक्षात नाही. मगापासून मंत्री महोदय सांगतात की त्याच्यावरती धाड टाकू, कुणी टाकायची, तुमच्याकडे प्रोव्हिजनच नाही आहे. कुठल्या कायद्याच्या आधारे आपण ही धाड टाकू शकतोय? दुर्दैवानं माझी सभागृहाला आणि मंत्री महोदयांना विनंती आहे की या विषयावरती एकदा नाही 3 वेळेला सन्मान्य तानाजी सावंत साहेबांबरोबर आम्ही चर्चा केली. मंत्री महोदयांनी सकारात्मक अशा पद्धतीची कायद्याची रचना केली, ज्या कायद्याच्या अनुषंगानं अत्यंत चांगल्या पद्धतीने या राज्यातल्या 12.5 कोटी जनतेला अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरक्षित अशा पद्धतीनं औषधोपचार आणि त्याची तपासणी होईल. त्या दृष्टीनं जो कायदा तयार झालाय तो प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ सन्मान्य मंत्री महोदय आदेश करतील काय? अध्यक्ष महोदय मगाशीच सांगितलं की या संदर्भातल्या कायद्याचा मसुदा तयार आहे, लवकरात लवकर याची अंमलबजावणी केली जाईल.